सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायाच्या मागणीसाठी देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनावर आता ते ठाम आहेत। उद्या अन्नत्याग आंदोलन होणार आहे। आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत। आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे आणि अजूनही सरकारकडून कुठलाही निरोप आला नसल्याने अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं। त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास माने। सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोग ग्रामस्थ आजही अन्नत्याग आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्याबरोबर धनंजय देशमुख आहेत। दादा, काय सांगाल? अन्नत्याग आंदोलनाच्या भूमिकेवरती तुम्ही ठाम असल्याचं सांगितलेलं आहे, कशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे तुमचं? आंदोलन हे या ठिकाणी आपण जिथं बसतोय तिथं जेवढे लोकांची बसायची व्यवस्था आहे तिथं गावकरी आणि मी स्वतः बसणार आहोत। ते बेमुदत असणार आहे आणि यावर विचारविनिमय करण्यासाठी किंवा काही उपाययोजना जर असतील त्यावर आम्हाला SP साहेबांनी आज दुपारी चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे। आमचे गावकरी शिष्टमंडळ आणि मी काही महिला आम्ही बीडला SP ऑफिसला जाणार आहोत। खरं तर 2-3 दिवसांपूर्वीच या ठिकाणी बैठक झालेली होती। या बैठकी दरम्यानच सुरेश धस देखील या ठिकाणी आलेले होते। त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार होती असं देखील सांगितलं होतं। काही निरोप? अजून निरोप नाही आला, पण दुपारनंतर त्यांचा निरोप येईल आणि त्यावर काही उपाययोजना आहेत, कारण निवेदनाची एक प्रत त्यांना आम्ही दिलेली आहे। त्यावर त्यांनी काय उपाययोजना केल्या ते देखील समजणार आहे। खरं तर प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळे व्यक्ती तुम्हाला इथे भेटण्यासाठी येत आहेत, पाठिंबा दर्शवत आहेत। त्यामुळे आता मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाची भूमिका उद्याच्या आंदोलनाबाबत काय आहे? आंदोलनावर आम्ही ठाम आहेत। फक्त आज त्यांचा विचार काय होतो, ते आम्हाला काय बोलतात, त्यांच्याकडे काय नियोजन आहे, या आंदोलनाविषयी त्यांच्याकडे काय उपाययोजना आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। SP साहेबांचा निरोप आहे, भेटण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर मग पुढची दिशा ठरवा असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे, पांडकर साहेबांनी आणि SP साहेबांनी। त्यावर आम्ही आता तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। ग्रामस्थ जे आहेत आणि देशमुख कुटुंब जे आहेत ते आजही अन्नत्याग आंदोलनावरती ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विकास माने, Zee 24 तास, बीड, मस्साजोग।